हे बापरे, म्हातारीने बसून घेतलं. हॅलो गाय, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. हे बघा, माझ्या ब्लॉगमध्ये आता स्टार्टिंगलाच बॉबी आलेली आहे. बॉबी, काय करायचं आहे आपल्याला? मला आता लावायचे आहे. बघा, माझे केस आहे ना लईच असे एकदम असं वाटतं का माझ्या केसामध्ये ना महायुद्ध चालू आहे. चुप नाही, तुझ्या केसा कशाला दाखवती? मला असं वाटतं माझ्या केसामध्ये महायुद्ध चालू, डायरेक्टली महायुद्ध असं डायरेक्टली काय म्हणते त्याला, गुदगुल्या होत्या डायरेक्टली, खाजू येते अशी खार 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 खार. नुसतं मी असं पुढं बघ ना, नुसतं मी असा खाजवत राहतो. पुढ्या बॅग ना, नुसतं मी असा खाजवत राहत आया. पुढ्या बॅग ना, पुढ्या बॅग गडडी माझ्याकडे काय बघायची. ह्या बा बॉबीचं पण केसा, ह्या बॉबीचं कसा झुपका 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 होता. हा माझा झुपका झुपका झाला. हे बघा, दाखव बॉबी, दाखव. हे बा बॉबीचे कसे. तर आता आम्हाला लावायची एक कोरपड लावलेली. हां, कोरपड लावायची. कोरपड लावल्याने एकदम मस्त वाटतं. बॉबी, तू लावणार कोरपड? नाही, बॉबीला नाही लावायची, बॉबी छोटी अजून. माझ्या डोक्यात येणं लई झाले, त्यामुळे कोरपड लावायची आहे. आता आपण लावूया कोरपड. मी तुम्हाला दाखवतो आमच्या घरीच आम्ही पाणी देऊ 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 कोरपड. ए बाय, आताच व्हिडिओ चालू केलेला आहे. हाय कर, हाय. हां, आम्ही आता कोरपड आहे ना लावलेली आहे. नाही म्हणजे घरी लावली, तिला आम्ही मोठं केलं पाणी. अरे आम्हाला मला बोलून दे ना. चालती आत्मा. कोरपड आता आम्हाला लावायची आहे. आय न कर. कोरपड आता आम्हाला लावायची आहे. ती मी तुम्हाला कोरपड दाखवतो मित्रांनो, ठीक आहे? ही हायच करणार आहे. चल. हे बघा मित्रांनो, इथं जी कोरपड आहे ना ती मला लावायची. किती मस्त कोरपड आली. आता मी एकदा ही कोरपड घेतो आणि मस्तपैकी ही कोरपड लावतो. मित्रांनो, आता आहे ना आपण आहे ना माझ्या मम्मीला आहे ना माझ्या मम्मीला आहे थोडं चिडून देऊ. एक मिनटात, तिने मला मिठाची पुडी मागवलेली. बघू मी काहीतरी बोलतो. मी काही करत असलं मलाच कर काम सांगते का तू? आता मला माहिती दादा तू काही मिठाची पुडी आण, हे आण, ते आण. मला कामं नसते का? मला पण दुसरं कामं राहते ना मम्मी. हां, बोलशील काहीतरी? तुला काही कळत नाही काय भेज आहे का नाही? त्या बाई ही बाई मार राहिली, काही कळत नाही. काही कळत नाही, जाय त्याच्यात सोड ती मिठाची पुडी. हे बघा, म्हाताऱ्यापासून जवान झालेली आहे. एका मिनिटात टाइम मशीन मध्ये जाऊन आलेली आहे. जवान बघू शकता. आता मला माहिती आहे का तू टिकली घालते का नाही. तू झोपेत आहे ना भूतावानी, ते काय म्हणता, येडवाकडं झोपती, आळे पिळं देऊन झोपती, मग ती टिकली पाडणारच. साहजिकच गोष्ट आहे. या बाई दिसली का? हा, माझी मम्मी बघू शकता गाईज, झोपेत डान्स करत बसती आणि मग म्हणते टिकली तुटली माझी. नको करू लाई. हे काढ बरं. मला नाही येत रे हो काढता. अरे हे काढ ना फक्त, मला नाही येत राव. दिला मला लगेच कामाला लावून देते बा. टिकली लावायची काय तर म्हणे टिकली असं ठेवतो. आणि मला एक प्रश्न आहे, लई जण मला विचारता का नाही का तू मेहंदी लावतो का, तू हे लावतो का, ते लावतो का. अरे मी डोक्याला आत्तापर्यंत काही लावलेलंच नाही. कोण आहे? आमचे गिराईक काय मला सुधरून नाही देत अजिबात. आता हे बघा, मी तुम्हाला सांगायचं विचार, मी थोडा कॅमेरा आहे ना मला लावायला ना, ते फोनच्या मागचं जे स्टँड राहतं ना, मला तेच घ्यावं लागणार. हे बघा, ते पडू राहिलं बापरे. हे बघा मित्रांनो, दिसतं का? ही जी कोरपड आहे ना ही मी काढून आणलेली आहे. आणि ही ना येणी बिलेट पाणी नाही कापावं लागत, तशीच उपसावं लागते. जर बिलेट पाणी कापलं ना तर त्याला आहे ना म्हणजे मोठी नाही होत जास्त, त्यामुळे ना तशीच उपसावं लागते. तर मी 4-5 आणलेलं आहे. आता आपण डोक्याला लावू. मला व्याकार इतका खतरनाक वाचायचो ना, माझ्या मम्मीला तर सहनच नाही होत अजिबात, पण मला सवय झाली आता. मला ते सांगायचं होतं का नाही का, मी मेहंदी हे ते काहीच नाही लावत, तरी पण माझे केस आहे ना असेच म्हणजे नाही का, काय बोलतात त्याला, ऑरेंज कलरचे, ऑरेंज
अरे चॉकलेटी कलरचे केस आहे माझे, चॉकलेटी कलरचे. मला असं वाटतं हे केस आहे ना नॅचरली, कारण की मेहंदी ते लावलं डोक्याला माझं डोकं लई दुखतं, त्यामुळे मी आयुष्यात मेहंदी वगैरे काहीच नाही लावले, काहीच नाही, आणि लावणार पण नाही इथून पुढं. पण हे नॅचरली केस झुपका असा पुरा, हे बघा किती मोठं वाढलेलं आहे. डायरेक्ट मी आता बड्डेच्या दिवशी कापणार, कापायचं नाही मन नाही, पण मग ठीक आहे. घरचे ऐकते काय? घरचे अजिबात नाही काय. घरचे लगेच बोलायला चालू, हे एवढ्या मोठ्या केस वाढवले, टक्कर दिसतंय, असं दिसतंय तसं दिसतंय, भाषण चालू होते घरच्यांचे. पण आता काय, मला पण नाही आवडत मोठे, पण मग कसं आता मला सवय झाली मोठ्या केसाची. मोठे केस असले ना स्टाईल कशी पण आपल्याला करता येते. ऑफिसमध्ये नाही, ऑफिसमध्ये चपटे ठेवायचे, घरी असल्यावर कसे पण ठेवले तरी चालेल. हे बघा आता माझं पूर्ण चपट नाका होणार आहे, पूर्ण असा चपट नाका होणार आहे माझा. तर मग मी आता व्हिडिओमध्ये दाखवणार नाही तुम्हाला, डायरेक्टली आता आपण भेटू नंतरनंच माझी अंघोळ झाल्यावर. बाय बाय गाईज. हॅलो गाईज, हे बघा आता आम्ही सगळेजण चंपूल पाणी खेळतोय, बघू शकता तुम्ही. ही आहे परी, हा आहे आद्या, आणि ही आहे डॉन. हा आदी, परी आणि बबिता. मी का आता काय चालू आहे का? मी कुठं आहे? तू कस का माझ्या घरात आला? नीट धर नाही व्हिडिओ आडवत होती मी का आली का? दोन. अरे बापरे, दोन पडले रे, दोन पडले रे, नाही उठू शकत रे, नाही उठू शकत रे. अरे रे, दोन. दादा घेऊ का पुढं? कोणती कुठं आहे तुझी? खडे आहे ना तुझे? आहे बघ तुझी मर्जी. उठले चल, मी नाही घाबरायचं. दोन जाऊ का मध्ये? मागं कोणच नाही. होय आद्या आहे. काय बदल व्हायचे? हम आ गए बीच में, आ गए तिकडे. मला काय माहित होतं, मी तुला इथं बघितलंच नाही. किती वाचलं मी सगळ्यांच्या आत. नाही बस शांत, तू नाही वाजवलं, तू फसला असता ना म्हणून मला नाही उठवलं. व्हिडिओ मध्ये रेकॉर्ड झालाय. ही यो काय करते? ए दिलं का तिने? आद्या बा फसला रे, हे घाबरू फसला बा, फसला. या का मी वाचलं बरं. ये याच्यातले माझी वर्ल्ड नको आहे का झाली का? आज नको लय, व्हिडिओ चालू आहे ना. या पा आडॉन इथं खेळतोय, आडॉन. हे काय आज नाही द्या ना मला. किती पडला ते? दे ना मग. तीन नाही, परत खेळ. दोन तुटली भाऊ. उगाच उठवलं मी ना ग. तू ये, तुला यायचं ना पक्के मध्ये येतो आता. मग उठली ती तीन फा यम दुष्फा बास बुस यार माझी केवढी बिचारी. आणि हे ना पुढं यदि थास अरे ना खोटो ना जरा. तू काय म्हणे? नाही एवढं लावण्यात काय करावं, याला उठवलं मला म्हणे घाबरू बा, म्हणे घाबरू बसलं म्हणे, घाबरून मलाच उठवलं. आद्या तू माझ्यामुळं वाचलेला आहे इथं गाण्यात ठेव, आणि तू मलाच उठवलेलं आहे. या बरं मला उठवलं, ये तुला सांगून उठवणार आहे मी काय? या मॅडम तुम्हाला नाही उठवत या जेवायला आमच्या घरी. काय बोलती? काय नाही काय तू बाबी. चला मित्रांनो, माझं आता कॅमेरा चालू आहे त्यामुळे खेळात लक्ष नाही लागत आहे. मी जिंकतो आणि तेव्हा तुम्हाला सांगतो, काय माहिती जिंकतो का नाही. पण थांबा पहा मित्रांनो, माझी एक राहिली, हिची एक राहिली, याच्या दोन राहिलेले आहे. पण आद्याने उठवले आहे इला. घरी गेली, डायरेक्ट घरी, अशी घरी गेली.
एक पडलेला आहे. दादा एक आता मी थोडा त्याच्या स्पेस मध्ये घ्या मग. हा टा याच्या हातानं झालं. थँक्यू. दादा एक मी दादा एक का बर एक का बर दिला 8 2 1 2 3 4 5 6 7 8 1 2 एकच लागते मला जाण्यासाठी. मी जिंकावर आलो. बुडी 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 बुडला ना माझ्यानंतर तू होती ना. आता मी जिंकायला आलो. आता एक पाहिजे मित्रांनो मला. 5 2 आजच्या गावात 12च्या भावात फिरावं लागतं का? अरे यार मी फिरून राहिलो. येऊन माझ्या मागे येईन. 3 ए भाऊ मी ना इथं परीला डाव भेटतोय का नाही? हिला डाव भेटतोय का नाही? भेटलं नाही आता. भागो. मम्मी मला लवकर कावड्या पहिला उचलत 2 डाव पहिला 2 बस चल मस्त बाबा 3 दाद्या पैसे नको देऊ. म्हणजे ते अरे बापरे. फिरा नागी ना आता आद्या उठवण राव. कशी म्हणती ना बच्ची गये रे एक. तुम्ही आहे ना ये मी जिंकलं मी जीत गया. आम्ही दोघं बाकी ना. आता हे दोघं बाकी फक्त. मी जिंकलेलो आहे. हे बघा माझ्या काय म्हणते याला माझ्या साहेबींनी मला मस्त मदत केलेली आहे. बाबी मी जिंकलो. हा 4. अब तुम्हारा गेम देखते गाइस. ए ठेव तुझ्याकडे ठेव. 3 हाय. ठेवून द्या ना. उचल द्या. आद्याच्या 2 बाकी आहे. परीची 1 बाकी आहे. काय वाटतं मित्रांनो कोण जिंकन? परी का आधी का परी? 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 1 2 3 4 5 6 7 8 3 झाली पुढं. आद्या अशा रीतीने मध्ये गेलेला आहे आणि परी बाहेरच भटकू राहिलेली आहे. भटकी ते आत्मावानी. आद्याला 2 पडलेला आहे. मध्ये गेलेला आहे. आता आधीची 1 राहिलेली आहे. परीची 1 राहिलेली आहे. गेम रोमांचक झालेला आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो. दोघं जण टक्करचा मुकाबला करत आहे. फक्त दोघांनी रडायचं नाही. किती? हे थांब आता नको. चला आता अशा पद्धतीने गेम रोमांचक होणार आहे. बघू शकता मित्रांनो तुम्ही. परी थोडे राहिले. आद्याला 2 पडलेला आहे. आद्याला फक्त लागते 3. काय वाटतं परी हारते का नाही? याच्यावर नाही खेळायचा. 2 3 काय वाटतं? आद्याला 3 पडते. 4 आद्याला जर 3 नाही पडले तर तरी फिरावं लागेल ना. 4 1 नाही देऊ शकत मी. एक दिला नाही. कसं नाही देऊ शकत? एक पडला नाही. 1 2 3 4 फिरू शकतो. एक अरे बापरे गेला पुढं. परे 4 2. हे बघा आमचे प्रेक्षक बघू शकता मित्रांनो कसे बसलेले आहे. एक पाडा 3 पाडून जिंकली. शपथ गेम एकदम खतरनाक. आद्या 2 ने पाडले तर गेला कोमत. अरे जिंकला रे. हारले काही कर नाही. नाटकं नको करू मित्रांनो. सगळ्यात पहिले तोडीला भेटली होती. आता हीच पोरगी हारलेला आहे. तुम्ही बघू शकता. बाबी ही हारली येते का परी? अरे माझा तरी कर ना. तर अशा पद्धतीने मित्रांनो आमचा सगळा खेळ संपलेला आहे. तुम्ही बघू शकता. चलो. किती भारी दिसतं ना. आपण एक फोटो. काय कसं करतो? अरे काय कसं करतो सांगशील ना. व्हिडिओ चालू असलं तुम्ही का पण नाही सांगत मला सांगा. आता समजायचं आपण बसलेलो असलो बरं का. बसलेलो असतो
त्या पत्र्याला कॅमेरा लावेल, इथं कॅमेरा लावेल, इथं कॅमेरा लावले, तुला काहीच नाही माहीत आणि तू तेव्हा बडबड करतो आणि तुला अचानक कळलं का नाही का कॅमेरा चालू आहे आणि तू तेव्हा शांत बसतो. म्हणजे असं काय लॉजिक आहे मला सांगशील तरी? तेव्हा पण आपण तेच बोलतो, ते पण कॅमेऱ्यामध्ये जाणार आहे आणि आत्ता पण आपण तेच बोलतो. मग तू लाजतो करू व्हिडिओ चालू असता? अरे लाजायचं नाही, जिंदगी एकदाच भेटती, मज्जा करायची. व्हिडिओ काढतो मी, हा समजा तू 5 वर्षात झाला, 10वीला गेला बरं का, मोठा झाला तेव्हा तो हा व्हिडिओ बघशीनच ना. आणि मग काय नाही ला इथं काय झालंय तुझे? कुठं ॲक्सिडेंट होईल. मित्रांनो हे बघा, आमचा अजून ॲक्सिडेंट नाही झालं आहे. हे महाराज आता कितवीला आद्या? 6वी. मग एक वर्ष 6वीला आधी त्याचं आधी म्हणतो 3रीला असताना साध्याचा ॲक्सिडेंट झाला बरोबर ना? हां 3रीला असताना साध्याचा ॲक्सिडेंट झाला. इतका बेकार पडला होता आणि त्याच्या बुऱ्यानानं त्या म्हाताऱ्याला ठोकलो होतो. तो म्हातारा जिंदा असं नाही काय माहिती अजून. त्यांनी ठोकलं तरी आम्हाला त्याने ठोकलं होतं? हां अरे बापरे. म्हातारा नव्हतं माणसात. हा का? माणसांनी ठोकलं होतं मित्रांनो बघा यांना. आणि पैसे विषय काही घेतले नव्हते तू त्यांच्याकडून? मग उंदरी गावला गेलो. उंदरगावला काय नाही, त्यांनी सस्ता दवाखाना केलाय तुमचा, सस्ता. पैसे म्हणायचं आहे ए बाबा आम्हाला कशाला ठोकलं म्हणा, आमची गाडी असं झालो तर झालं. हे आता जिंदगीभर हे वळ राहीन तुझे, तुला बोलता नाही येत का तिथं? जेव्हाचं तेव्हाच बोलायचं. झालं ना आता वर्ष नाही, 2 वर्ष झाले. तुझं जेव्हा लागलं होतं तुम्ही तेव्हा तिकडं होते, इथं राहिले नव्हते. इथंच तुम्हाला किती 1.5-2 वर्ष झाली इथं तुम्हाला. खरंच तुम्ही तिकडे राहायचे ना तेव्हा तू लहान होता. तुझी मम्मी ते सगळे राहायचे घर तिकडं? चला हे बघा मॅडम आलेले आहे, बघू शकता. बबिता मॅडम आलेल्या आहे. बबिता बॉबे इकडं. हे बघ बबिता मॅडम आलेल्या आहे. अशा पद्धतीने ह्या मॅडम आलेल्या आहे. युट्यूबला तो काय नाव आहे तुम्ही आधी पारखे. हे सगळे व्हिडिओ दररोजचे व्हिडिओ आहेत माझे. हा तू एवढं सांग मग. मी इकडे काय नाव काय तो? आधी पारखे टाकायचं नुसतं मग माझं काय करायचं बस. आधी आधी पारखे. हे बघा मित्रांनो माझे फॅन्स बनताय, फॅन्स मेरे फॅन्स बन रहे जो मुझे पूछ रहे यूट्यूब पर नाम क्या. मला तू सबस्क्राईब नाही केला आधी, असं नसतं. मला तू आयडीच माहित नाही मला काही. यूट्यूबला जाय, वरतीच नाव येईन आधी पारखे. आधी पारखे यूट्यूबला सर्च करा मित्रांनो, तसं तुम्हाला दिसलाच असं. हे बाई डॉन, हे बाई यमडा काय दादा बाबी धर कॅमेरा. ते मैत्रिणी पत्नी काय हे बा काय म्हणतोय काय म्हणला आद्या? काही नाही. काय म्हणताय तुझ्या मैत्रिणीने पाहत नाही की व्हिडिओ? माझी मैत्रीण असेल ना, पाहत असेल ना व्हिडिओ, कमेंट कर बरं का. आद्या विचारतोय तुझी मैत्रीण पाहत नाही का व्हिडिओ? काही पण प्रश्न विचारत. इकडे आहे ना, इकडे तुला एक हिरो बनवायचा आम्हाला लोकांना. मग हँडसम बॉय बनवास लागन. फ्युचरमध्ये पिक्चरमध्ये काम करायचं आहे तुला, बरोबर ना? गरीब माणसं आहे काय नाही रे, गरीब नाही तुम्ही. तू किती हँडसम दिसतो, किती काय बोलते त्याला, काय म्हणते रे त्याला, खायला हिरो दिसतो. हिरो किती हिरो दिसतोय बाय. फ्युचरमध्ये तुझ्याकडे सायकल नाही राहणार, थार राहीन. थारवर बसेल राहीन. काय राहीन? थारॉक्स. चला युट्यूबवर लागला असतं तिला 10 लाख होऊन राहिले त्याचे. 10 लाख नाही झाले, 1000 झाले. काय किती? 1000 झाले. 1000 ती म्हणली. मला आता माझा जेव्हा बर्थडे येईल ना तेव्हा केस कापायचे. माझी व्हिडिओची काय क्लॅरिटी लय भारी. आईला मम्मी मला तुला एक प्रश्न विचारायचा. काहीतरी म्हणतात तुझे. बघितला का तू? अरे पाहिलं बघितला तू तो लग्नाचा बघितला असं? नाही गे. मी नाही का विचारत होतो मला लग्न करायचंय असं. अरे हा तेच तो बघितला मम्मी असेल ना? मला एक तुला एक विचारायचं असं. तुमच्या सकाळच्या शाळा का बरं ठेवल्या? आम्ही पेपर होते काय मास्तर सोडून दे ना, आत्ताच विचार आला ना तेव्हा. आता तर मग पेपर सांग ना तू, मास्तर काय कळलो करून काढ राहिला. तर 4 वाजता सुटला असते. आमच्याच नाही नव्हतं राव. आमच्याच कधी
10ला शाळा भरायची आणि 6 वाजता सुटायची, मा- 5:30ला. हड. पण आता यांनी विचार कोणाला पण पप्पाला पण, तुझ्या पण या शाळेत शिकलेलं ना, हा बस 5 वाजता सुटायची हड. 5:30-6ला सुटायची. आमचे तासच किती राहायचे 5 वाजून 5 मिनिटांनी शाळा सुटायची आमची. तुमची पहिले? आणि तू या शाळेत कुठं होता? विचार ना. हा का? ते 6वीला तिकडे घेऊन गेलो बदल त्याला आम्ही रावणं करून आणलं या शाळेत. म्हणजे पहिले या शाळेत होता? हम्म. मला वाटलं लहानपणापासून तिकडे शाळेत. अरे आम्ही फाळा पडेल एकत्र केजीला. बापरे, आम्ही तर गोण्यात घालू आणले पोरांना. आणि पोतामध्ये ना घालून पाणी टाकून मग तो आणायचं. चित्ते नाही का, चित्तेचा बाय नाही घेतो, कटिंग करतो, त्याला हाणलो होतो आम्ही. इतका आमच्यावरून 1 वर्षाने मोठा होता. आणि आम्ही 4थीला होतो. चौथीचा वर्ग इकडे आहे ना, आणि 4थीचा वर्ग पहिले कोपऱ्यात होता इकडं, आणि 5वीचा वर्ग तिकडं होता त्या कोपऱ्यात. हा, तर मग ते आमची लय दुश्मनी राहायची कट्टर. आम्ही 4थीला ते 5वीला आम्ही इतकं हाणायचो ना त्यांना, त्यावेळेस भैयाला हाणले पोतात घालू इतका ना. पण तसं सारबांध्यावर इतका कट्टा धरायचा ना आम्ही. पण पहिले लय मजा यायची. पहिले पहिलं पहिले टोंगडे पोर अरे राहायचे. पहिलं आलं का आम्ही लय भांडणं खायचं. हे महेश भाऊन ते नाही का